सध्या प्रचाराचा जोर वाढलेला आहे. आपण सुद्धा प्रभागामध्ये फिरत असणार प्रचारासाठी. लोकांचा कल कसा दिसत आहे काँग्रेसकडनं? काय अनुभव तुम्हाला येत आहे लोकांच्या बोलण्यामधनं? प्रभागात काँग्रेस पक्षाच्या प्रति तो वातावरण चांगलं आहे. बीजेपीला इथून मतदान मिळणार नाही. बीजेपी हे घाबरले आहे. ह्या महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्री प्रचाराला येऊन राहिले, ते घाबरून गेले. वार्डाचा विकास केला नाही, कामं केले नाही. आता लाडकी बहीण योजना सुरुवात केली, आम्ही त्यांचं स्वागत करतो, पण हे पैसे कुठून? दादाच्याच खिशातले चालले ना. तेल वाढवलं, गॅस वाढवली, पेट्रोल वाढला, महागाई इतकी वाढवली की तो भार टॅक्सच्या याच्यातून आमच्यातूनच कटून राहिला ना. याचं विजन काय आहे, हे पैसे कुठून आणतात, याचं यांनी सांगितलं पाहिजे जनतेला. एकीकडे तुमचं म्हणणं आहे की लाडकी बहीणच्या नावावर जरी महिलांना पैसे देत असेल, पण तेच पैसे जे आहे ते लाडक्या दादांच्या खिशातून निघत आहे असं तुमचं? हो हो हो, लाडक्या दादाच्याच खिशातून आहे ना. टॅक्स वाढवला आहे, पाण्याचं बिल वाढवलं आहे, इलेक्ट्रिकचं बिल वाढवलं आहे. जनतेत खूप रोष आहे बीजेपी विरुद्ध. एकीकडे भारतीय जनता पार्टी 24/7 असं पाण्याची गोष्ट करत आहे पूर्ण नागपूरमध्ये, आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता की फक्त 2च तास पाणी येतं, तर ते त्याला तुम्ही कसं पाहता? नाही तर हे मी सांगून तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही जनतेत जा, अंबाझरीमध्ये विचारा लोकांना की पाणी किती तास येतो इथं. आणि मी इथे जन्म घेतला, ह्या अंबाझरीमध्ये गरीब परिवारामध्ये मी जन्म घेतला, आणि मी इथून 20-25 वर्षापासून इथचे समस्या मला माहिती आहे, मला जाणीव आहे. समस्या जाणूनच मी राजकारणामध्ये आलो, समाजसेवा केली. माझी आई पण समाजसेवकच होती आणि काँग्रेस पक्षाच्याही कार्यकर्ता होत्या. सगळ्यात अगोदर संजय गांधी निराधार योजना माझ्या आईने त्या काळामध्ये नागपुरामध्ये अंबाझरीमध्ये इथं आणल्या होत्या. त्या काळापासून मला समाजकारण कळलं थोडं, आणि असं वाटलं की आपणही समाजकारण करता करता मी इथपर्यंत आलो की काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली. आपण सांगितलं की मागच्या 25 वर्षापासून आपण जे आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहेत, तर या सेवेचं फळ तुम्हाला या निवडणुकीमध्ये मिळणार का? लोक तुम्हाला निवडून देतील का? काय वाटतंय तुम्हाला? आता पहा, कोरोना काळामध्ये पण मी ह्या एरियामध्ये पुष्कळ फिरलो, लोकांच्या मदतीला गेलो. आताही मी नगरसेवक नसताना वार्डामध्ये पुष्कळ मी आमदार साहेबाचा फंड आणला, इथे पुष्कळसे कामं केले, आणि जनता मला इतकी ओळखतात. मी इच्छा लोकल आहे म्हणून मला जनतेने लहानपणापासून पाहिलं आहे, माझं कार्य पाहिलं आहे, आणि त्यांच्या विश्वासात खरा उतरीन असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मला ते चान्स देतील. आणि मला काय, माझ्या पुऱ्या प्रभागामध्ये माझे 4ही कॅन्डिडेट आहे काँग्रेस पक्षाचे, हे 4ही निवडून येतील. 4ही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळून राहिला. त्यांनी बीजेपीचेही कार्य पाहिले की हे नगरसेवक येणार नाही आणि आणखी 5 वर्ष व्यर्थ जातील. आता ते तर आले नाही. 15 वर्ष काँग्रेस बीजेपीची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये, काही काम झालं नाही. 3 वर्ष प्रशासक राज होतं, आणि इथे सगळे रोजगारवाले लोक आहे स्लममधले. आता ते कंप्लेंट करायला कुणापाशी जातील? यांचा तर सकाळी असं आहे की आपल्या कामाधंद्याला जातात. आम्हीही काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ता आहे, आमचा जो संघटन आहे, आम्ही पुष्कळ आंदोलन वगैरेही केले, आणि लोकांना माहिती आहे काही प्रश्न आम्ही सोडवले. उर्वरित प्रश्नही आम्हाला चान्स मिळालं, आणि जनता आमच्यावर विश्वास दाखवतील असा मला त्यांच्यापासून खूप विश्वास आहे. 25 वर्ष काँग्रेस पक्षासाठी काम केल्यानंतर पक्षाने जे आहे याच पहिल्यांदा त्यांना तिकीट दिलं आहे. त्या संधीचं ते सोनं करण्याचं इच्छुक आहे. त्यांनी सांगितलं की निवडून आल्यानंतर ते प्रभागासाठी काय काम करणार आहे, प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आहे, आणि त्यांनी आपली तयारी, आपलं ब्ल्यू प्रिंट जे आहे ते आपल्यासमोर मांडलं आहे. यानंतर जनता काय निर्णय घेते हे आपल्याला 16 तारखेला माहितीच पडेल. तोपर्यंत कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर.